142 खासदारांचं निलंबन झाल्याचा जळगाव जामोद तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निषेध। भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे। हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून 2 तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला। ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेसंदर्भात निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षातील 142 खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे। हा लोकशाहीवरील हल्ला असून केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाचे 142 खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढले। ही एक प्रकारे लोकशाहीच्या तत्वांची हत्याच आहे। लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या तर्फे भारतीय जनता पक्षाचा जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जाहीर निषेध करण्यात येत आहे। यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने निलंबनाविरोधात जाहीर निषेध नोंदवत राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निवेदन पाठवले। यावेळी ज्योतिताई ढोकणे, मीनाताई सातव, विश्वास पाटील, तुकाराम काळपांडे, गजानन वाघ, रमेश ताडे, प्रमोद सपकाळ, MD साबीर, अविनाश मरकर, समाधान दामदर, अर्जुन घोलप, OP तायडे, कलीम खान, श्रीकृष्ण केदार, डॉक्टर प्रशांत राजपूत, प्रवीण भोपळे, कैलास राजपूत, संतोष डब्बे, जुनेद शेख, अनिश शेख, साहेबराव तायडे, अनिल इंगडे, मिलिंद वानकडे, विशाल पाटील, गजानन मांडेकर, इरफान खान, इजाद शाह, अमर पाचपूर, उमेश नितवणे, निलेश देशमुख, प्रणव ताडे, गजानन ढगे, ऋषिकेश वंडाडे, अमोल हिस्सल यांच्यासह बहुसंख्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। संसदेचं नुकतंच हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आपल्या देशामध्ये या संसदेमध्ये संपूर्ण देशातून सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन अनेक खासदार तिथे गेलेले असतात आणि जेव्हा तेव्हा सामान्य लोकांचा प्रश्न तिथे विचारण्यात येतो तेव्हा मुस्कुटाही या संसदेमध्ये या भाजप सरकारकडून करण्यात येते। गेल्या 2-3 दिवसापूर्वी काही तरुणांनी या संसदेचं अधिवेशन चालू असताना जी घुसखोरी केली, ही घुसखोरी कशी काय केली म्हणजे संपूर्ण देशामध्ये ही संसदही सुरक्षित नाही आहे असा जेव्हा प्रश्न या खासदारांनी विचारला तेव्हा दडपशाही करून हुकुमशाही करून या भाजप सरकारने 142 खासदारांचं निलंबन केलेलं आहे। या निलंबनाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या या कार्यकर्त्यांनी महामहिम राष्ट्रपतींना एक निवेदन आज सादर केलेलं आहे SDO कार्यालयामार्फत की ताबडतोब या 142 खासदारांचं निलंबन रद्द करा। या ठिकाणी मी या भाजप सरकारला हा प्रश्न विचारू इच्छिते की तुमचा नंगानाच हा देश सहन करून राहिला, आणखी किती दडपशाही आणि किती हुकुमशाही करणार आहे? काही का संसदेला काही लोकशाहीच्या अर्थाने काही किंमत आहे की नाही? त्यांना आता ही भीती वाटायला लागली की त्यांचं इलेक्ट्रिक आता डिले झालेलं आहे आणि त्यांचे वस्त्र आता गळून पडणार आहे आणि ते जनतेसमोर ते नंगे होणार आहेत। म्हणून या लोकांच्या प्रतिनिधींना खासदारांना ते आता संसदेमध्ये बोलू देत नाही। या ठिकाणी मी या महाविकास आघाडीच्या वतीने या भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि ताबडतोब 142 खासदारांचं निलंबन रद्द करावं असं या ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। ते निलंबन रद्द झालंच पाहिजे, नाहीतर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।